नमस्कार. कथाकथन 31. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे 10वी नापास झालेल्या मुलाची गोष्ट. 10वी नापास झालेल्या मुलाची गोष्ट. 4थीच्या वर्गात 3 मुले शिकत असतात. एक मुलगा हुशार असतो. तो प्रत्येक वर्षी 90-95% मार्क मिळवत असे आणि तो स्वतःहून अभ्यास करायचा. त्याला कोणी सांगावं लागत नव्हतं की स्वतःहून तो अभ्यास करायचा आणि चांगली मार्क पाडायचा. जो दुसरा मुलगा आहे त्याला प्रत्येक वर्षी 60-65% मार्क मिळायचे. मात्र तो प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा, खेळामध्ये भाग घ्यायचा. लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, कबड्डी, खो खो, क्रिकेट, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे, 10,000 मीटर धावणे, गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा, हस्ताक्षर स्पर्धेत भाग घ्यायचा, बुद्धिबळ स्पर्धेत भाग घ्यायचा, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा. आता तिसरा मुलगा पहा, तो वर्गात फार मस्तीखोर होता. मात्र वर्गात त्याचे भरपूर मित्र होते. तो मस्तीखोर होता. त्याचा अभ्यासाकडे लक्ष नसायचं. 35% 36% सर्वसाधारण प्रत्येक वर्षी त्याला मार्क मिळायचे. 35 ते 40%च्या दरम्यान प्रत्येक वर्षी त्याला मार्क मिळत असत. मात्र त्याला वर्गात मित्र फार होते. तो एखादा अडचणीत असेल, एखाद्याचा अपघात झाला असेल तर तो तिथे मदतीला धावून जात असे आणि त्याला दवाखान्यात घेऊन जात असे, मदत करत असे. त्यामुळं त्याचे मित्र भरपूर होते. आणि त्या तिसऱ्या मुलाला काय झालं पहा, तो मुलगा तिसरा 10वीला नापास झाला. तो तिसरा मुलगा 10वीला नापास झाला. जो 90-95% मार्क मिळवत होता तो इंजिनियर झाला. क्या बात है. आणि जो 60-65% मार्क मिळवत होता, मात्र की सर्व स्पर्धेत भाग घेत होता, तो कलेक्टर झाला. आणि जो तिसरा नापास झालेला होता त्यानं काय केलं पहा, त्याचा जनसंपर्क जबरदस्त होता. गावामध्ये मित्र भरपूर, तालुक्यात त्याचे मित्र भरपूर, जिल्ह्यात त्याचे मित्र भरपूर. असं माणसं जोडली, मित्र जोडले, तो मदतीला संकटाला धावून जायचा. आणि तो 10वी नापास झालेला मुलगा आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहिला आणि तो आमदार म्हणून निवडून आला आणि मंत्री झाला. आता परिस्थिती काय झाली पहा, जो विद्यार्थी नापास झालेला होता, 10वी नापास झालेला होता, तो आमदार झाला आणि त्याच्या अंडर कलेक्टर. जो मुलगा 60-65% मार्क मिळवून सर्व स्पर्धेत भाग घ्यायचा तो कलेक्टर झाला, तो आमदाराच्या अंडर. आणि ज्याला 90-95% मार्क मिळाली होती तो इंजिनियर झाला, इंजिनियर कलेक्टरच्या अंडर. लक्षात ठेवा, 10वी नापास झालेला मुलगा वरती. तर त्याची बघा, आमदार झाला तो आणि त्याच्या अंडर कलेक्टर आणि कलेक्टरच्या अंडर इंजिनियर. मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे, जो मुलगा स्वतःचं करिअर 10वी नापास झाल्यावर स्वतःचं करिअर स्वतःच निवडतो आणि म्हणून आई वडिलांनी मुलांच्या करिअरमध्ये हस्तक्षेप करू नये, फक्त मार्गदर्शन करावं. मात्र स्वतःचं जे काही करिअर करायचंय ते मुलांनी आतला आवाज ओळखावा. स्वतःचं मन काय सांगते त्याप्रमाणे करा, फक्त आई वडिलांनी मार्गदर्शन करावं. आणि म्हणून जो 10वीचा मुलगा आपलं करिअर निवडू शकतो, तर मग जे उच्च सुशिक्षित लोक आहेत त्या सर्वांनी
एक त्यांचा आदर्श घ्यावा की स्वतःचा आतला आवाज ओळखा आणि त्याप्रमाणे करिअर करा. तुम्ही 100% तुमच्या जीवनात यशस्वी होणारच. हे या कथेतून आपण बोध घ्यायचंय. कोण सांगतं, दुसरा कोणीतरी सांगतो, शिक्षक सांगतो किंवा आईवडील सांगतात म्हणून करिअर करू नका. स्वतःचं करिअर स्वतःच निवडा. ह्या कथेतून हाच बोध मिळतो. लक्षात ठेवा. धन्यवाद.